नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? भावनांचा प्रवास या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे एक मोठा बिझनेस एक्सपो असतो आणि त्यामध्ये आता प्रताप आणि महिपतला सुद्धा इन्व्हिटेशन दिलं जातं. आणि आता ही संधी शोधून अर्जुन आणि सायली आता महिपतच्या घरात शिरणार आहे आणि तेच नावाचं लॉकेट शोधून काढणार आहे. बघूया आजच्या भागात कसं काय झालं ते. आता महिपतला इन्व्हिटेशन दिलं असतं म्हणून प्रतापला निराशा होते आणि त्यावर आता सायली म्हणते की बरं मग बाबा, आम्ही येतो ना तुमच्याबरोबर. म्हणजे तो तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही आणि महिपतमुळे तुम्हाला मनस्ताप सुद्धा होणार नाही. त्यावर आता प्रताप म्हणतो की अगं, तो दिसला ना साधा तरी मला मनस्ताप होतो, पण काही हरकत नाही, तुम्ही या माझ्याबरोबर, मला आनंदच होईल. त्यावर बघा आता अर्जुनचं लक्ष फोनमध्येच असतं. तर आता सायली म्हणते अर्जुनला की अहो जाऊया ना आपण. तर आता अर्जुन म्हणतो काय, कुठे? तर आता सायली म्हणते की अहो एक्सपोला बाबांबरोबर. महिपत शिखरे पण येणार आहे ना तिथे. तर बघा आता अर्जुनला धक्का बसतो आणि अर्जुन म्हणतो की व्हॉट. त्यानंतर बघा आता सायली म्हणते अहो आपण तिथे असू तर तो आपल्या समोर सुद्धा येणार नाही. तर अर्जुन म्हणतो पण आपण तिथे जाऊ. तर त्यावर बघा आता प्रताप म्हणतो अर्जुनला अरे अर्जुन चल रे, तुम्ही आला तर मला बरं वाटेल आणि तुम्हालाही जरा चेंज होईल. त्यावर आता अर्जुन म्हणतो की डॅड पण आम्ही तिथे येऊ. तर बघा आता सायली खुणावते अर्जुनला आणि म्हणते की हो म्हणा. सायलीच्या डोक्यात काहीतरी शिजत असतं. त्यावर आता अर्जुन म्हणतो की ओके आम्ही येतो, ते आपल्याला पुढे कळणारच. तर बघा आता सायली म्हणते अर्जुनला की जरा वर येता का तुम्ही. आणि अर्जुन म्हणतो की डॅड आम्ही येतो हा तुमच्या बरोबर. आणि बघा आता सायली म्हणते जरा वर येता का तुम्ही आणि दोघे जण आता वर जातात. तर आता बघा ही प्रिया मनात विचार करू लागते आणि तिच्या मनात विचार सुरू असतात की हे दोघं का जात आहेत त्या एक्सपोला, मलाही जावं लागेल तिथे आणि यांच्यावरती वॉच ठेवायला हवा. तर बघा आता ही प्रिया म्हणते प्रतापला बाबा नाही, मी काय म्हणते तुम्हाला इतकं मानाचं निमंत्रण मिळालंय एक्सपोसाठी वगैरे, तर मी आणि अश्विन सुद्धा येऊ. आता बघा प्रतापला धक्काच बसतो आणि हिला कल्पनाला आनंद होतो. तर कल्पना म्हणते अगं हो चालेल की, आनंदच होईल. तर प्रताप त्यावर काही बोलत नाही. इकडे बघा आता सीन शिफ्ट होतो. प्रतिमा बसली असते आणि ती काहीतरी विनत असते. तिथे आता ती गाणं गुणगुणत असते. तिथे आता रविराज आणि सुमन येतात आणि आता ती एक एक शब्द अशी आठवून गाणं म्हणत असते. तर आता रविराज येतो तिथे आणि म्हणतो प्रतिमा. तर आता तिथे सुमन सुद्धा असते. पुढे आता रविराज म्हणतो प्रतिमाला अजूनही लक्षात आहे तुझ्या. तर आता प्रतिमा म्हणते काय लक्षात आहे. तर त्यावर आता रविराज म्हणतो अगं तू पूर्वी नेहमी हेच गाणं म्हणायचीस. त्यावर आता सुमन सुद्धा म्हणते की हो, हे वहिनीचं आवडतं गाणं होतं. माझ्या डोळ्यासमोर ऐकीने भाऊजी आता पूर्वीच्याच प्रतिमा वहिनी आल्या आहेत. आता दोघांनाही खूप आनंद झाला असतो या गोष्टीचा. तर आता प्रतिमा म्हणते मला या गाण्याचे मोडके शब्द आठवत आहेत खरे, आणि का माहिती नाही. गजरा माडत बसले आणि म्हटलं की हे गाणं म्हणूया. तर बघ आता रविराज म्हणतो प्रतिमा मी तुला म्हणालो होतो ना की डॉक्टर श्रद्धाच्या औषधांचा परिणाम व्हायला लागलाय तुझ्यावर. पुढे आता रविराज इमोशनल होतो आणि म्हणतो डॉक्टर श्रद्धा म्हणाल्या होत्या की ते ऍक्सिडेंटच्या शॉकमुळे तुझ्या सगळ्या आठवणी कुठेतरी खोलवर अशा बसल्या होत्या जाऊन. आता बघ ना तिच्या औषधाचा परिणाम व्हायला लागलाय आणि तुला आता एक एक गोष्ट आठवायला लागली आहे. तर बघा आता सुमन पण खूप खुश होते आणि म्हणते भाऊजी मी देवासमोर साखर ठेवून येते. तर बघा आता तिथे आता तितक्यात नागराज येतो आणि म्हणतो काय एवढी आनंदाची बातमी तरी काय साखर वगैरे ठेवायला. तर आता सुमन सांगू लागते नागराजला आणि म्हणते की अहो डॉक्टर श्रद्धाच्या औषधांमुळे वहिनींवर खूप चांगला परिणाम होतोय. मला खात्री आहे की आता त्यांना पूर्वीचं सगळं आठवायला लागेल. बघा आता नागराजला धक्का बसतोय ऐकून आणि म्हणूनच तो एक निर्णय घेतो आणि आता तो प्रतिमाला आगीत लोटणार आहे. तर आता नागराज इकडे म्हणू लागतो की हो का. आणि आता नागराज प्रतिमाला म्हणतो की अभिनंदन वहिनी. पण याच्या मनात काहीतरी वेगळं सुरू असतं आणि हा मनात म्हणू लागतो की आता यापुढे तुला डॉक्टर श्रद्धाची नाही तर डॉक्टर प्रिया आणि डॉक्टर नागराजचेच औषध द्यावे लागणार आहे. प्रियाने तर त्या गोळ्या मागवल्या होत्या, कधी येणार आहे काय माहिती, आणि आता त्या गोळ्या तुला देऊन उशीर करून चालणार नाहीये असा हा मनात आपला विचार करू लागतो. तर आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि आता अर्जुन म्हणत असतो सायलीला की तुला सुचलेली आहे आयडिया खूप फंटॅस्टिक आहे हा बायको. त्यावर आता सायली म्हणते की देवी आईनेच तर संधी दिली आहे नाही आपल्याला. महिपत आणि साक्षी घरी नसतानाच आपण तिथे जाऊन ते लॉकेट शोधायला हवं. आणि आता तर आपल्याला माहिती आहे की दोघं जण महिपत आणि साक्षी दिवसभर त्या एक्सपो मध्ये असणार आहेत. मग आपण त्यांच्या घरात जाऊ आणि कोपरा शोधून काढू. त्यावर आता अर्जुन म्हणतो की येस, आपण आधी एक्सपो मध्ये जाऊया आणि त्यानंतर आपण तिथे त्यांना दाखवूया की आपण तिथेच आहोत म्हणून, आणि मग आपण तिथून महिपतकडे जाऊ म्हणजे कोणाला डाऊट सुद्धा येणार नाही. असं दोघे जण एक प्लॅन बनवत असतात. पुढे आता अर्जुन म्हणतो की पण आपण दोघंच सगळं मॅनेज करू शकणार नाही, एक मिनिट हा, असं म्हणून आता तो चैतन्याला फोन लावतो. आणि आता अर्जुन सगळं चैतन्याला सांगतो की उद्या आपल्याला बिझनेस एक्सपोला जायचं आहे. त्यावर आता चैतन्य म्हणतो की हो मला सायलीताईंनी सगळं सांगितलंय, मी वेळेवर पोचतो. त्यावर आता अर्जुन असा खुणावतो सायलीला बापरे तुम्ही हे काम सुद्धा लगेच केलंय. त्यावर बघा आता अर्जुन सुद्धा म्हणतो चैतन्याला की वा म्हणजे आता तुझी मदत लागेल हे माझ्या आधी माझ्या बायकोला कळलं आणि तुमचं बोलणं सुद्धा झालं. त्यावर आता चैतन्य म्हणतो की हो आमचं बोलणं झालं, मला सायली वहिनीचा मेसेज आला होता आणि तिने मला सगळा प्लॅन अगदी व्यवस्थित समजून सांगितलं आहे. फक्त एकच छोटासा प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे आहे ना एक्सपोचं इन्व्हिटेशन नाही आहे.
त्यावर आता अर्जुन म्हणतो की डोंट वरी, मी करतो मॅनेज. आणि आता सायली सुद्धा म्हणते भाऊजी तिथे प्रिया पण असणार आहे आणि ती आमच्यावर सुद्धा बारीक लक्ष ठेवून असणार आहे. त्यावर बघा आता चैतन्य म्हणतो अरे महिपत आणि साक्षीला मॅनेज करणं सोपं आहे, पण ती तन्वी तिच्या डेंजर आहे रे. त्यावर आता अर्जुन म्हणतो डोंट वरी, मला अशी एक व्यक्ती माहिती आहे की जी तन्वीपेक्षा जास्त डेंजर असेल आणि ती तन्वीला बरोबर हँडल करेल. तर आता चैतन्य म्हणतो की कोण आहे. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो की सायली 2.0, मला माहिती आहे ती खूप सॉलिड आहे. त्यावर आता चैतन्य हसतो आणि म्हणतो ठरलं तर मग उद्या आता एक्सपो रंगात आला की आपण तिथून निघायचं आणि महिपत शिकरेच्या घरी जायचं आणि जगात काही जरी झालं ना तरी ते लॉकेट शोधून काढायचंच. त्यावर आता अर्जुन सुद्धा म्हणतो की येस, आणि कुठलाही प्रॉब्लेम झाला तर तू आमच्यासाठी कव्हर अप करायचं. तर चैतन्य म्हणतो की येस उद्या भेटू. आणि आता अर्जुन आणि सायलीचा फुल प्रूफ प्लॅन बनून तयार आहे. इकडे बघा आता सीन शिफ्ट होतो, नागराज कुठेतरी जात असतो तर सुमन जाते मागे मागे, अहो अहो कुठे निघालात. तर आता नागराज म्हणतो सुमनला अगं तुला किती वेळा सांगितलं बाहेर जाताना असं अडवू नये कोणाला. तर आता सुमन म्हणते अहो उशीर खूप झालाय ना म्हणून विचारलं, तुम्हाला जागरणाचा त्रास होतो ना. त्यावर आता नागराज म्हणतो अगं बाई मी एका मित्राला भेटायला चाललो, येतो थोड्या वेळात. तिथे आता रविराज सुद्धा बसलेला असतो. पुढे आता सुमन म्हणते बरं, आणि ऐका मी तुमच्यासाठी गुलकंद घालून छान दूध तयार करून ठेवते, आल्यावरती ते न विसरता प्या म्हणजे तुम्हाला पित्ताचा त्रास नाही होणार. तर आता बघा हा नागराज म्हणतो ठीक आहे ओके बाई जाऊ का आता. तर बिचारी सुमन आता हो असं म्हणते आणि नागराज तिथून चालला जातो. आणि बघा आता तिथे रविराज हे सगळं बघत असतो आणि तो आता मनात विचार करू लागतो आणि म्हणतो की सुमन नागराजची किती काळजी घेते आणि प्रतिमा सुद्धा माझ्यासाठी असंच करायची, फक्त आता कुठे हरवली आहे ती, कसं बाहेर काढायचं तिला इथून, असा तो आता विचार करू लागतो. तितक्यात आता सुमन म्हणते रविराजला भाऊजी तुम्ही झोपायला नाही गेलेत अजून. त्यावर आता रविराज म्हणतो की नाही ग, डोक्यात वेगवेगळे विचार येऊ लागतात आणि मग मला झोपच येत नाही. तर आता सुमन विचारते का काय झालं. तर आता रविराज म्हणतो की प्रतिमाचीच काळजी वाटते, तिला आता जुन्या गोष्टी आठवायला हव्यात. त्यावर आता सुमन म्हणते पण आता त्या ठीक आहेत ना. तर आता रविराज म्हणतो की हा म्हणजे तशी बरी आहे, पण ती वरच्यावर बऱ्याच गोष्टी विसरत असते, तिच्यावर आता स्ट्रेस न येता या सगळ्या गोष्टी बदलायला हव्यात, पण कशा बदलायच्या हेच नाही कळत आहे. त्यावर आता सुमन म्हणते मला काय वाटतं माहितीये भाऊजी, त्यांच्याशी आपल्याला गप्पा मारता मारता त्यांच्या आठवणी आपल्याला जाग्या करता येतील. म्हणजे बघा तुमच्या काही जुन्या सवयी, काही नियम, काही किस्से असणार ना भाऊजी, मग ते सहज म्हणून त्यांच्यासमोर पुन्हा सुरू करा, म्हणजे त्यांना असं वाटणार नाही की मुद्दाम तुम्ही त्यांना काही आठवायला लावताय आणि त्यांच्या मेंदूवर ताण सुद्धा येणार नाही. त्यावर आता रविराज म्हणतो की अरे वा मी तर असं करून बघतो, ही खूप छान कल्पना आहे, करून बघायला काहीही हरकत नाही. त्यावर आता सुमन म्हणते बरं मी जरा आलेस हा, आणि सुमन तिथून निघून जाते. आणि तिथे आता रविराज विचार करत असतो. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आता अश्विन आल्या हॉस्पिटलमधून. तर आता ही प्रिया त्याला कन्व्हिन्स करत असते सोबत चालण्यासाठी बिझनेस एक्सपोला, पण याला हॉस्पिटलमध्ये काहीतरी काम असतं. तर आता त्यावर अश्विन म्हणत असतो अच्छा बरं मग आपण जायचं बिझनेस एक्सपोला, तिथे आता प्रिया असते. अश्विन आता प्रियाला म्हणत असतो पुढे की का आपला काय संबंध. तर आता प्रिया म्हणते अरे असं काय करतोस, बाबाला इतकं मनाचं आमंत्रण मिळालं तर आपण जायला नको का त्यांच्यासोबत. त्यावर आता इकडे अश्विन म्हणतो अगं सहकुटुंब सहपरिवार जायला ते का सत्यनारायणाची पूजा आहे का, आणि शिवाय ना तू बिझनेस पर्सन आहे ना मी, आणि त्यामुळे तिथे एका डॉक्टरचं आणि त्याच्या बायकोचं तिथे काहीही काम नाही. आता प्रिया म्हणते पण मी ऑलरेडी बाबांना सांगितले की आपण दोघं त्यांच्यासोबत जातोय म्हणून. तर आता अश्विन म्हणतो की काय तू मला न विचारता परस्पर सांगून टाकलंस. तर आता प्रिया म्हणते की मला वाटलं नव्हतं की तू चिडशील, मला वाटलं होतं की तू खुश असशील उलट. त्यावर आता अश्विन म्हणतो या प्रियाला की तन्वी तू मला न विचारता माझे पर्सनल निर्णय घेत जाऊ नकोस, मला उद्या हॉस्पिटलला जावंच लागणार आहे आणि मला पेशंटच्या अपॉइंटमेंट्स असतात आणि मग एखादी इमर्जन्सी आली तर काय करू मी. तर त्यावर आता बघा ही प्रिया म्हणते अरे तर तुझ्या हॉस्पिटलमध्ये तू काय एकमेव डॉक्टर आहेस का, अरे असतील ना अजून बाकीचे डॉक्टर्स, ते बघून घेतील. तर बघा आता इकडे सीन शिफ्ट होतो. रविराज आता प्रतिमाजवळ येऊन बसतो आणि म्हणतो प्रतिमा दिवसभरात वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात आणि म्हणून त्या कोणाशी शेअर कराव्यात हे मला कळतच नाही. पुढे आता रविराज म्हणतो की प्रतिमा मी आता रोज जे काही घडलंय ते तुला रात्री येऊन सांगितलं तर चालेल का पूर्वीसारखं. त्यावर आता प्रतिमा म्हणते पूर्वीसारखं. त्यावर आता रविराज म्हणतो की हो म्हणजे अगदी आपलं लग्न झालं ना त्या दिवसापासून रोज रात्री आपण दोघं एकमेकांना काय काय घडलंय ना पूर्ण दिवसभरातून ते डिटेलमध्ये एकमेकांना सांगायचो, म्हणजे अगदी एकमेकांशी संबंध नसलेल्या गोष्टी सुद्धा. पुढे आता प्रतिमा विचार करू लागते. तर रविराज म्हणतो की नाही मी असं नाही म्हणत आहे की तू आता त्या गोष्टी आठव किंवा आठवण्याचा प्रयत्न कर, पण ही जुनी पद्धत पुन्हा सुरू करायला काय हरकत आहे नाही का. त्यावर आता प्रतिमा स्माइल करते आणि मान डोलावते आपली हो म्हणते. इकडे बघा आता सीन शिफ्ट होतो आणि आता बघा हा अश्विन चिडलाय प्रियावर आणि म्हणते आणि तो म्हणत असतो प्रियाला तन्वी माझं नेमकं काय काम आहे हे माहीत नसल्यासारखं करू नकोस आणि कुठलाही निर्णय घेताना आपण दोघांनीही एकमेकांना विचारायला हवं, आपण आता नवरा बायको आहोत माहिती आहे ना. त्यावर बघा आता प्रिया म्हणते की काय रे तुला तर चांगलंच माहिती आहे रे की आपण दोघं नवरा बायको आहोत म्हणून अशी नवरेशाही गाजवतोयस तू माझ्यावर. त्यावर आता अश्विन म्हणतो की डोंट बी स्टुपिड प्लीज. तर ही आता प्रिया म्हणते अश्विन अरे प्लीज ऐक ना माझं,
मला सांग, आता तिथे अर्जुन सायली पण जाणार आहे आणि मग आता काय, अर्जुन बिझनेसमॅन आहे का? तर आता अश्विन म्हणतो, अरे का दादाला काही इमर्जन्सी पेशंट्स हँडल करावे लागतात का? काही काय बोलतेस? ते काही नाही, मला उद्या यायला जमणार नाही, दॅट्स फायनल. त्यावर आता प्रिया म्हणते, अच्छा मग माझं पण ऐकून घे, मी उद्या जाणार आहे. तू आलास तर तुझ्या बरोबर आणि तू नाही आलास तर तुझ्याशिवाय, अँड दॅट्स फायनल. आता बघा, याला विचित्र वाटतं थोडं हिच्या स्वभावाचा. आणि आता बघा, अशी प्रिया दार उघडते आणि दाराच्या बाहेर चालली जाते. तर अश्विन आता विचारच करू लागतो की ही कशी विचित्र वागते म्हणून. तर आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि रविराज विचारतो, बरं प्रतिभा, मला सांगतो की आज तू दिवसभरात काय केलंस? आता प्रतिभा म्हणते, मी स्वयंपाक केला आणि मग थोड्या वेळ बागकाम केलं. पुढे आता प्रतिभा विचारू लागते रविराजला, म्हणते तुम्ही दिवसभर काय केलं? तर आता रविराज म्हणतो, मला एक माझा जुना क्लायंट भेटला होता, त्याला मी एका फ्रॉड केसमधून वाचवलं होतं. आणि आता बाकी पुढचं काहीतरी सांगू लागतो रविराज तिला आणि गप्पा मारत असतात दोघी छानपैकी. तर आता प्रतिमा हसते. तर आता रविराज म्हणतो की प्रतिमा, तुला असं खूप दिवसानंतर मोकळं हसताना बघून खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. अगं तू सतत कुठेतरी हरवली असतेस ना, ते बघायला मला नाही आवडत. हा पण आता आजपासून हा नियम मात्र पक्का, हां, रोज रात्री दिवसभरात काय घडलंय हे आता आपण एकमेकांना न विसरता सांगायचंय. त्यावर आता प्रतिमा स्माइल करते आणि हो असं म्हणते आणि हसू लागते. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन आणि सायली आता दोघेही झोपलेले असतात पण त्यांना झोप येत नसते. म्हणजे ते दोघेही आता झोपण्याचा प्रयत्न करत असतात. पण गंमत बघा, आता अर्जुन आणि सायली वेगवेगळ्या साईडने झोपली असतात. तर आता सायली बघते आधी वळून अर्जुनकडे आणि आता अर्जुन आणि सायली मनात म्हणते की यांना तर गाढ झोप लागलेली दिसतेय. मग सायली परत आपल्या दुसऱ्या दिशेने वळते. त्यानंतर बघा, आता अर्जुन वळून बघतो आणि तो सायलीकडे बोलायला जातो पण त्याला वाटत असतं की सायली सुद्धा झोपली आहे. आता अर्जुन मनात विचार करू लागतो की सायलीला उठवू का? मग तो दुसऱ्या क्षणी विचार करू लागतो की नको, दिवसभर काम करून खूप थकते ही, तिला डिस्टर्ब नको करायला. आणि त्यानंतर सायली आणि अर्जुन एक सोबत दोघेही एकमेकांकडे वळतात आणि दोघेही आता आश्चर्याने एकमेकांकडे बघू लागतात की बापरे, दोघी जागी आहेत म्हणून. आणि दोघेही उठून बसतात आणि आता सायली म्हणते, तुम्ही जागे आहात? त्यावर आता अर्जुन म्हणतो, हो मग. आता सायली म्हणते, मला केव्हापासून झोप लागत नाही, म्हटलं तुमच्याशी गप्पा मारूया, पण मला असं वाटलं की तुम्ही झोपले असणार. तर अर्जुन म्हणतो की मला पण हेच वाटत होतं म्हणून तुला उठवलं नाही. आता पुढे सायली म्हणते, आपण आकडे उलटे मोजायचेत का? म्हणजे 100, 99 असं, म्हणजे आपोआप झोप लागेल. त्यावर आता अर्जुन म्हणतो, त्यापेक्षा आपण गरमागरम स्ट्रॉंग कॉफी पिऊयात. त्यावर आता सायली म्हणते, काय होतं, मला कॉफी पिणं कुठल्याही वेळेला सुसू शकतं आहे ना? आता अर्जुन स्माइल करत असतो आणि सायली म्हणते, मिळणार नाही. तर आता अर्जुन चिडतो आणि म्हणतो, ठीक आहे मग मी जबरदस्तीने झोपतो. आणि असं करतो, मी ना ग्लू लावून घेतो, डोळे चिटकावून घेतो आणि मस्तपैकी झोपतो. त्यावर आता सायली हसते आणि म्हणते, त्यापेक्षा माझ्याकडे खूप छान आयडिया आहे, बाहेर चला माझ्यासोबत. त्यावर आता अर्जुन म्हणतो, बाहेर आता? आता सायली म्हणते, अहो चला हो, उठा उठा पटकन. आणि आता अर्जुन म्हणतो, अगं पण कुठे जायचंय? तर बघा मित्रांनो, इकडे प्रिया सुद्धा खोलीच्या बाहेर आली असते आणि ती आता महिपतला कॉल लावते. त्या महिपत आपला दारूपीत बसला असतो नेहमीसारखा. तर त्याला आता नाव दिसतं आणि तो म्हणते, एवढ्या रात्री छेचुंदरचा फोन, आणि तो फोन घेतो तिचा. तर आता प्रिया सांगते, हॅलो, मला तुम्हाला खूप महत्त्वाचा अपडेट द्यायचा आहे म्हणून मी कॉल केला. तर आता महिपत म्हणतो, तर महत्त्वाच्या कामाशिवाय तू कशाला फोन करती एवढ्या रात्री? आणि केल्यास तर मी तुझी झोपमोड नाही करणार का कायमची? तर आता प्रिया म्हणते, अहो ऐकून तरी घ्या, एक खूप मोठा बिझनेस एक्सपो होणार आहे. आणि त्यात ती पुढे काही बोलत असतो तर महिपत म्हणतो, माहित आहे, मी खूप मोठा बिझनेसमॅन आहे, हे तू विसरू नकोस. मी आणि साक्षी दोघी तिथे जाणार आहेत. तर आता इकडे प्रिया म्हणते, हो का? अहो तिथे अर्जुन आणि सायली सुद्धा जाणार आहेत. तर आता महिपत म्हणतो की काय, त्या बिझनेसचे तिथे त्या वकिलाचं आणि त्याच्या बायकोचं काय काम आहे? त्यावर आता प्रिया म्हणते, तेच तर, त्यांचं काय काम आहे? मला वाटलंच की नक्की काहीतरी गडबड आहे. मग आता महिपत म्हणतो, मग तू कशाला आहे तिथं, काय गडबड वाटते ती शोध. तर आता प्रिया म्हणते, नाही मी प्रयत्न करतेच आहे. पुढे आता प्रिया म्हणते, म्हणजे तुम्ही सुद्धा तिथं जाणार आहे असं तुम्ही म्हटले, तर आता अर्जुन तुम्हाला काही करणार तर नाही ना? तर आता महिपत म्हणतो, काय डोक्या बिकावर पडली काय? त्या अर्जुन सुभेदारचा आज्य जरी वरून खाली आला ना तरी तो मला काही करू शकणार नाही. आणि तो अर्जुन सुभेदार काय तिथं काय राणीच्या बागेत फिरायला आल्यासारखं येणार नाही, काहीतरी प्लॅन असणार आहे त्याचा. आणि त्याला समोर बघून साक्षी पण बेस्ट सेटल, त्यामुळे कर काय करायचं ते. एकतर कसं बसं तयार केलंय मी तिला. त्यावर आता प्रिया म्हणते की हो, मी सुद्धा अश्विनला गिल्ट दिलंय, म्हणजे मी तिथे आली तर मला सुद्धा अर्जुन आणि सलीवर लक्ष ठेवता येईल ना म्हणून. त्यावर आता इकडे महिपत म्हणतो, तू काय लक्ष ठेवणार छिजुंद्रे, त्यापेक्षा तू असं काहीतरी कर की ते दोघं नवरा बायको तिथे येऊ शकणार नाही. तर आता प्रिया म्हणते, हो पण मी त्यांना कसं अडवू? तर आता महिपत म्हणतो, आता काय करायचं ते तू ठरव, त्यांना घरात कोंडायचं तर घरात कोण, पण ते दोघंही येणार नाही असं काहीतरी बघ, ठेव फोन. आणि तो आता फोन ठेवून देतो आणि हॅलो हॅलोच करत राहते. त्यानंतर फोन ठेवल्यावर प्रिया म्हणते की ह्या माणसाला मी माहिती पुरवायला गेले आणि याने तर मलाच अडकून टाकलं. पण हा म्हणाला की अर्जुनला आता तिथे एक्सपोला जाण्यापासून अडव. अरे याच्या बापाला काय जातं म्हणायला, कसं अडवू आता मी त्या दोघांना, काय करू? असं आता प्रिया घाबरत असते आणि विचार करू लागते. आणि आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता हा जो नागराज असतो हा प्रतिमाला धक्का देतो आगीत.
आणि त्यानंतर आता लगेच रविराजचा अर्जुनाने सैलीला फोन येतो. बघूया उद्याच्या भागात काय होणार ते. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन एपिसोड सोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.